26 मे 2014ला पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली। संपूर्ण स्वबळावरती पहिल्यांदाच भाजपनं सत्ता मिळवली होती। या घटनेला आता तब्बल 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण होत। भारतीय संस्कृतीत 12 वर्षाच्या कालखंडाला तप म्हटलं असून हे तप खरं तर साधना, सातत्य आणि मोठ्या परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। मात्र त्याच काळात मोदींना अनेक तापांना सुद्धा सहन करावं लागलेलं आहे। तपश्चर्या आहे, ताप आहे, तपही आहे आणि त्याचप्रमाणे जनतेच्या अपेक्षांचा सुद्धा हा मोठा एक संघर्ष आहे। याला कशा प्रकारे तोंड दिलं मोदींनी याबद्दलचा विशेष वृत्तांत आज दिवसभर पुढारी न्यूजवर आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान आपण जाऊया दिल्लीला। शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, मोठा काळ ते दिल्ली कव्हर करतायत। शिवाजी, एक तप पूर्ण झालेला आहे, या मधल्या काळात भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत दिल्लीमध्ये। नावं बदललेली आहेत, नवीन योजना आलेल्या आहेत, योजनांची नावं बदललेली आहेत। एका मोठ्या सिंदूर सारख्या आणि अन्य अशा ऑपरेशन्सना सुद्धा सामोरं आपण गेलेलो आहोत। चौथी क्रमांकाची अर्थव्यवस्था सुद्धा झालेली आहे आणि त्याचवेळी अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा सुद्धा पाहायला मिळतोय। कॉकरोच पार्टीच्या निमित्तानं तरुणाईचा राग पाहायला मिळतोय। तुम्ही कसं पाहता या तपाकडे? खरं तर सामाजिक, आर्थिक, राजकीय या अंगाने विचार केला गेला तर मोदी सरकारच्या काळामध्ये बऱ्यापैकी हिंदू मुस्लिम होत असताना 3 तलाकचा मुद्दा समोर आला। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा आणला ट्रिपल तलाकचा। त्यामधून आता मुस्लिम महिलांना एक प्रकारे त्यातून सुटका मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। राजकीय दृष्टिकोनातून म्हणून जर पाहिलं गेलं तर 2014 पासून सुरू झालेली विजयी घोडदौड आता देशातील 71% जमिनीवरती भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांचं राज्य आहे आणि ते कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आर्थिक बाबतीमध्ये जर देशाचं पाहिलं गेलं तर देशाची अर्थव्यवस्था ही जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये येते। सध्या 4थ्या क्रमांकावर जगातील आपली अर्थव्यवस्था असल्याचं पाहायला मिळतंय। जसं याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण संरक्षण क्षेत्रामध्ये पाहतो तेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक केला उरी हल्ल्यानंतर, त्याच्यानंतर पहलगाम अटॅक नंतर देखील पाकिस्तानवरती आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं। याच्यामध्ये पाकिस्तानला गुडघे टेकावे लावले। त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होत आहे। भारत सातत्यानं मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे साहित्य, त्याचबरोबर संरक्षण बजेट देखील भारताला पाहायला मिळत आहे। मात्र हे सगळं सुरू असताना सर एक मुद्दा महत्वाचा हा आहे की आपल्याकडे तुमचा संपर्क तुटलेला आहे आणि शिवाजी तुम्हाला ज्या पुढच्याही बातमीवरती मी तुमच्याकडेच येणार आहेत, पण हे मोठं सत्ता परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं।